एसएपी सीएमसी पुणे प्रत्येक घरामध्ये डॉन असेल. तर का म्हणता मग पब्लिक, सगळ्यांना पहिले मनापासून जय महाराष्ट्र. तर आज जायचं होतं आपल्या लग्नाला. तुम्हाला वाटत अशी नेले का लग्नालाच जावं लागते काय पुट्ट्यो? हो, आपल्या घरी आता लग्नच आहे, म्हणजे उद्या लग्न आहे, तर 2 दिवस आपण तिथं मुक्कामा. तर चला मग पोट्टे हो, आलो डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी. इथं आहे आता डायरेक्ट हळद. हा पा आपला पार्क. इथं आहे आता हळद. तर आपण जेवता आता मस्त दाबून खायचं आणि टटरायचं. तर मित्रांनो, आता लागली भाऊ हळद. तुम्हाला तर माहित आहे आता कसा माहोल आहे. मग आपल्याला भूक लागली होती तर आपण खाऊन घेतली आईस्क्रीम. आईस्क्रीमची डब्बी तर एवढी कडक होती ते तर काही वांदाच नाही. मग आपल्या सगळ्या कझनने एक फोटो काढून घेतला. इथं तर आमच्या घरातला महिला मंडळ तर एवढा खतरनाक नाचून आलते, त्यांचा काही वांदाच नाही. मग काय मित्रांनो, सगळे बाई बहीण एक साथ सोबत असतात तर तुम्हाला तर माहितच आहे काही ना काही वांदा होणारच आहे. तर आपण करून घेतला भाऊ एक ट्रेंडिंग विषय. मग आपल्या दादा आणि आपल्या दीदीनं करून घेतला भाऊ एक डान्स. हळद झाल्यावर आलो डायरेक्ट शुभम मंगल कार्यालयामध्ये. तर मग पोट्टे इथं होणार आहे उद्या लग्न. तर आज आहे पोट्टे इथं संगीत. तर मग गाईज आपण फ्रेश गीत झालो, मस्तपैकी तयारी करून घेतली. मग चाललो आपण डायरेक्ट संगीत पाहण्यासाठी. तर मग गाईज आपण आलो डायरेक्ट संगीत पाहण्यासाठी. इथं तर डान्स अगोदरच चालू होते. मग गाईज तुम्ही काय ऐकता, पाहून घ्या ना मग डान्स. सगळ्याच्या आवडीचा डान्स म्हणजे की मराठी गाण्यावर डान्स पाहूनच घ्या तुम्ही एकदा. दीदीने डान्स. घेतलं भाऊ रिस्टार दीदीला, म्हणजेच की आपल्या संजना दीदीला आणि राजेश्वर दीदीला. मग आमच्या मनात सुचलं की आम्ही भाऊ बहीण करू भाऊ एक डान्स. तर आम्ही आलो डायरेक्ट वर आणि केला भाऊ वक्तावर आम्ही डान्स चालू. मग एकदा पाहूनच घ्या कसा झाला तर. मग गाईस तुम्हाला तर माहितीच आहे आखरी राडा होणार, पण पोरं नाही ऐकणार. पाहून घ्या मग झिंगा डान्स.
डान्स केल्यावर लागली भाऊ आपल्याला भूक. मग आपण आलो डायरेक्ट जेवण करायला. मग आपण इथून ताट वाढून घेतलं. मग आपले भाऊ बहीण बसलो भाऊ आम्ही डायरेक्ट जेवण करायला. मग गाईज भेटू मग अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. तटलोक छोटे वाजोऱ्यात.